नमस्कार. कल्याणमस्तू ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मी महेश पाटील आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. पाहूया आजचं दिनविशेष आणि शुभाशुभ वेळा तसेच सर्व राशींचे भविष्य. आज ज्येष्ठ महिना शुक्ल पक्ष द्वितीया 9:40पर्यंत, पुढे तृतीया, उत्तराषाढा नक्षत्र सकाळी 9:28पर्यंत, पुढे श्रवण नक्षत्र आहे. वैद्युत योग दुपारी 4:38पर्यंत, पुढे विष्कंभ योग आहे. गरकरण आहे 9:40पर्यंत, पुढे वाणिजकरण आहे 10:34पर्यंत, पुढे विष्टीकरण म्हणजेच भद्रा आहे. त्यानंतर राहुकाळ आहे 2:09 ते 3:53पर्यंत. पाहूया आजच्या शुभाशुभ वेळा. शुभवेळ आहे सकाळी 5:26 ते 7:11पर्यंत. नंतरची वेळ आहे 12:24  2:09पर्यंत. त्यानंतर संध्याकाळी 5:38 ते 8:38पर्यंत. अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:55 ते 12:51पर्यंत. तसेच आज दक्षिण दिशेला प्रवास टाळायचा आहे. त्यानंतर अशुभ वेळ आहे सकाळी 7:11 ते 10:40पर्यंत. आणि नंतरची वेळ आहे दुपारी 2:09 ते 5:38पर्यंत. आणि त्यानंतरची वेळ आहे रात्री 9:53 ते मध्यरात्री 12:23पर्यंत. आता पाहूया 12 राशींचे रोजचे भविष्य. पहिली मेष रास. मेष राशीला आजचा दिवस संमिश्रपणा आहे पण सकारात्मक असेल. नोकरी, पदोन्नती आणि नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात जुन्या ओळखी लाभदायक ठरतील. धनसंचयात वाढ होईल. कुटुंबात गोडवा राहील. मोठ्यांचे आशीर्वाद कामास येतील. आरोग्याची काळजी घ्या. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशी आजचा दिवस आपणास भाग्याचा असेल. धार्मिक मांगलिक कामात यश, नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनातील गैरसमज टाळावेत. जोडीदारांच्या भावनांचा आदर करा. तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीला आजच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. कामावर लक्ष केंद्रित करा. धनप्राप्ती होऊ शकेल. कोणतेही काम करताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. एलर्जी किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. थंड पदार्थ खाणे टाळा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कोणत्याही कामाला निघताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा 11 वेळा जप करा. पुढील रास आहे कर्क रास. कर्क रास आपल्यासाठी आजचा दिवस संवेदनशील असेल. तुमचे मन तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. व्यवसायात नफा मिळेल. आरोग्य ठीक राहील. मनावरील ताण टाळा. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगला पाठिंबा मिळेल. आज आपल्या राशी मकर राशीमध्ये चंद्र येत असल्यामुळे आज आपला गजकेशरी आणि गजलक्ष्मी योग होत आहे. त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा. तर पाचवी रास आहे सिंह रास. आपण एकत्रितपणे काम करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात चांगला टप्पू गाठू शकाल. कार्यक्षमता वाढेल. खर्चावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य ठीक राहील. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीत आजचा दिवस प्रगतिकारक आणि फायद्याचा असेल. भावूक होऊन निर्णय घेणे टाळा. वरिष्ठ खुश होतील. भागीदारीत काम करताना सावधगिरी बाळगावी. आर्थिक आवक चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्याच्या दृष्टीने सर्वसामान्य दिवस आहे. पिवळ्या वस्तूंचे दान फायदेशीर ठरावे. पुढची रास आहे तुळ रास. तुळ रास ही घरगुती आणि आर्थिक नियोजनांवर लक्ष द्या. तुमचे बाजूचे कार्यक्षमता कमी पडेल तरी सहकाऱ्यांवर प्रभाव पडेल. दीर्घकालीन गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. किरकोळ शारीरिक थकवा जाणू शकतो. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक रास आपणासाठी आजचा दिवस लाभदायी आणि फायदेशीर असणार आहे. कामात प्रगतीचे योग. संवाद कौशल्य आणि संघटित करण्याची तुमच्या गुणाने वेगळी ओळख निर्माण करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबात संवाद साधताना संयम बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या. थकवा जाणू शकतो. त्याच्या पुढे रास आहे धनुरास. धनुराशीमध्ये आजच्या नियोजनात यश, त्यानंतर बचतीचे मार्ग सापडतील. धनसंचय करण्यात आज उत्तम दिवस आहे. चर्चा करताना बोलण्यात गोडवा आणावा. आरोग्य ठीक असेल. विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. जोडीदारासोबत संध्याकाळचा वेळ नियोजन करण्यामध्ये जाईल. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीचा आजचा दिवस संमिश्र आणि प्रगतीचा असेल. आर्थिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कोणत्याही बदलाचा विचार करू नये. भागीदारीत सावधगिरी बाळगावी. पचनाच्या आणि वाताच्या किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. आपल्या राशीत आज गजकेशरी आणि गजलक्ष्मी योग होत आहे.
त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. आपली सर्व कामे मनासारखे होऊ शकतात. यापुढे रास आहे कुंभरास. कुंभ राशीसाठी आज संमिश्र फळे मिळणार आहेत. नवीन जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढेल. कोणावरही विश्वास ठेवताना विचार करा. आर्थिक आवक सामान्य राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. जोडीदारासोबत गोडवा निर्माण करा. पुढील रास आहे आणि शेवटची रास आहे मीन रास. आर्थिक लाभाची आणि करिअरच्या दृष्टीने फायद्याचा असेल. मागे केलेली गुंतवणूक कामी येईल. मेहनतीचे कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आज आरोग्य उत्तम असल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. जोडीदारासोबत अधिक एकनिष्ठ व्हाल. हे तुमच्या मित्राप्रमाणे वागतील. आजचा दिवस मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर आणि मीन या राशींना उत्तम जाणार आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आपण पुढचे नियोजन करावे. आपणास हा दिवस आनंदाचा आणि मंगलमय जावो ही सदिच्छा. शुभम भवंतु.